आहे आणि एकूणच त्याच्यावर झालेला स्लमचा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस आपण एखादा विकास आराखडा तयार करतो तर विकास आराखडा तयार करताना त्या विकास आराखड्यामध्ये पुढच्या 10 वर्षाकरता 15 वर्षाकरता कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्या झोनचं आपण झोनिंग करतो. कुठे आपण आर झोन करतो, कुठे आपण कमर्शियल करतो, कुठे आपण एम्युनिटीजचा झोन करतो, असे सगळे झोन करतो. आणि 10 वर्षात जिथपर्यंत विकास पोचणार नाही असं आपल्याला वाटतं त्याला नो डेव्हलपमेंट झोन करतो, त्याला NDZ म्हणतात. NDZचा अर्थ नेव्हर डेव्हलपमेंट झोन असतो. ती कॉस्ट केवळ या कारशेडमुळे जे थांबून दिलं होतं 10,000 कोटी रुपयांनी वाढली. 10,000 कोटी म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा भूर्दंड. असं आहे की पर्यावरणप्रेमी सगळेच आता आम्ही आहोत. एकही झाड कापताना आम्हालाही दुःख होतं, पण ही झाडं कापल्याशिवाय मेट्रो शेड होऊ शकत नव्हतं. आणि जर मेट्रो हे त्या झाडांपेक्षा जास्त चांगलं पर्यावरणाला सोल्युशन असेल, बरं ही झाडं कापली तर नुसती झाडं कापली का, त्याच्यात 10 पट झाडं लावली जी वाढली आहे, ज्याचा रिपोर्ट आम्ही दिलेला आहे. आताही सुप्रीम आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहे. उलटा आम्ही म्हणतो की तुम्ही कुणाचे नाहीयेत, ते कुणाचे नाहीयेत. त्यांना धनुभाऊनी सांगितलं की घरं घेण्यासाठी पैसे घेतले. आज 15 वर्ष झाले भाऊ, तुम्ही 3.5 लाख रुपये सांगितले, स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली पुन्हा 1.5 लाख रुपये घेतले, असे 5 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत. ते 5 लाख रुपये आजपर्यंत वापरतायत. आणि मला असं ऐकायला येतं की काही ठिकाणी यांनी यांचे परमिट रूम टाकले. गडचिरोली सारख्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये यांनी लोखंडाची खाण घेतली, खनिज करण्याची संधी द्यावी ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल. आणि हा रिपोर्ट लावून सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली. आणि मग पुन्हा सरकार आल्यावर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाच्या आधारावर तिथली जी काही आहे मेट्रो 1.5-2 वर्ष ती कमिटी चालली. त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि त्या कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की आरेची जागाच परफेक्ट जागा आहे, याशिवाय दुसरी जागा नाही आहे. याचं नाव जरी आरे असलं तरी हे रिझॉर्ट फॉरेस्ट नाही आहे, हा त्याच्या बाहेरचा भाग आहे. फॉरेस्ट आणि आरेची जी जागा जिथे आपण मेट्रो करतोय त्याच्यामध्ये अनेक बिल्डिंगांना त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि अनेक मजली बिल्डिंग्स त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे इथे करायला काही हरकत नाही.